रोजगार हमी योजनेवर नाव घ्या म्हणत होते, ते नंतर खासदार झाले. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा खासदार झालेले. मी त्यांचं नाव सांगणार नाही, परंतु अशा लोकांना मी सुद्धा पाहिलेलं आहे की ज्यांना या ग्रामीण भागामध्ये काम करण्याची इच्छा होती. आमच्या संदीपान भुमरे पाटील आमच्याकडे खातं आलं. त्यांना मी म्हटलं तुमच्याकडे चांगल्या रोजगार हमी योजना बी आहे, ते काय सगळं योजना तुमच्याकडे, अरे काय करता राव म्हणे, त्याला आस्थापनच नाही. आस्थापनच नाही, परंतु कार्यक्रम राबवायचा. त्यांनी मी एवढ्या चांगल्या पद्धतीने कार्यक्रम राबवला गेला. गाव तिथं मोठा, गाव तिथं विहिरी, बकऱ्यानं शेड, जनावरांना शेड. त्या गावाच्या लोकांना असं वाटायला लागलं की आता हे बाकीचे पालकमंत्री वगैरे काही नाहीये किंवा आमदार वगैरे काही नाहीये, खरं अर्थात ते भुमरे बरोबर आहे, तेव्हा आपल्याला मोठा करतो. म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी जे काही निगडीत विकास आहे, तो विकास या माध्यमातून होणार आहे. बरेच शेठला सहज विचारलं, बरेच शेठ माझं खातं मोठं वाटतं पण तुझ्या खात्याचा गवगव जास्त होतो, तुला बजेट किती आहे? तेव्हा सांगायला 8,500 कोटीच आहे. 8,500 कोटी रुपये. पहिलं त्याचं बजेट एवढं छोटं होतं की काम करायला अडचणी होतं. आता केंद्राचा त्याला सपोर्ट मिळतोय. ही योजनेमध्ये केंद्र सरकार स्वतः इन्व्हॉल्व आहे. म्हणून काम करताना आता गावचा विकास, पहिले आपण पाहायचो ग्राम पंचायत जो सरपंच असायचा, निवडून यायचं काम काय नाही, गावचा सरपंच म्हणून फिरत राहायचा. त्याच्यावरचे सदस्य जे असायचे, मिटिंगचा भत्ता किती तर म्हणता 10 रुपये. आणि गावामध्ये काय ग्रामपंचायत सदस्य आहे, मी सरपंच आहे, मी उपसरपंच आहे, ती असलेली ग्रामपंचायत आता त्याचं काही रूपांतर झालेलं आहे. आता ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर सरपंचापर्यंत सगळ्यांना विचारलं जातं. सरपंच तर आता इतका मोठा झाला की तो गावचा मुख्यमंत्री झाला. तो म्हणतो एनओसी मी नाही देणार, जो पण मला विचारत नाही तोपर्यंत. अधिकार एवढे प्रदान केले सरकारने. आणि प्रत्येक योजना जवळपास 305 का 325 योजना याच्यामध्ये सामावलेल्या आहेत. एखाद्या गावामध्ये या योजना जर राबवायच्या जर ठरवल्या तरीही ते राबवू शकत नाही, एवढ्या जास्त योजना आपण या योजनेमध्ये दिलेल्या आहेत. गावाची लोकसंख्या किती असते? 1,500 2,000च्या वर नसते, काही ठिकाणी 800-900 आणि योजना 325 आहेत. तुम्हाला या योजना फक्त अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा वेळ मिळणार नाही, एवढ्या योजना तुमच्याकडे आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही पैशाचं जे काढलं, तुम्ही चिंता करू नका. भरत शेठ माझा, आता आम्ही दोघं कसे आहेत ते सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. तुम्हाला एवढे कमी पैसे दिले, मी माझा हात आखडता घेऊन येतो. मी त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये किती दिले विचारून घ्या. माझ्या खात्यातर्फे 75 कोटी रुपये मी त्यांना दिलेले. 75 कोटीचे कामं माझ्या खात्यातर्फे भरत शेठ आपल्याही अगदी म्हणून मी दिले त्यांना. आणि आजही काम जोरदार पण तिथं चालू आहे. आपल्या जिल्ह्याला ते कधी कमी करणार नाही याची गॅरंटी मला आहे. हात धरून सही यांची ताकद आपल्याकडे. आपला माणूस आहे, आपल्या जवळचा माणूस आहे. जेव्हा माणूस जवळचा असतो त्या टायमाला घरचा माणूस उपाशी नसावा असं मानणारा मी आहे. नाही तर जवळचा माणूस घरचाच माणूस उपाशी असं होता कामा नाही. या जिल्ह्याला वाटेल तेवढा निधी देण्याची जबाबदारी माझी पण आहे. मी भरत शेठचा हात धरून सगळा सहाय्य करून घेईन. भरत शेठ, तुम्ही 15 ऑगस्टला जाता, आता झेंडावंदन करताय. तुम्ही तिकडचे पालकमंत्री, मी इकडचा पालकमंत्री, चिंता नाहीये. फक्त आता तुमच्याकडे तर एक विनंती राहणार आहे. 18 तारखेला मी तुमच्या मतदारसंघामध्ये येतोय. तुमच्या मतदारसंघामध्ये येऊन त्या ठिकाणी काही पाहणी करायची. मला मोठं काम त्यांच्या 56 कोटीचं काम त्यांच्या मतदारसंघामध्ये आपण करतोय. महाडच्या 14 तळ्याचं आणखी 25 कोटी रुपये त्यांना आणखी दिलेले एक्स्ट्रा देतोय. या एवढे सगळे पैसे देताना 18 तारखेला तिकडे माझाही दौरा आहे. मी त्यांना विनंती करणार आहे, या संभाजीनगरमध्ये ग्रामीण भाग जरी म्हणत असतो तरी ग्रामीण भागाची सगळीकडून अटॅचमेंट अशी झाली की ते शहरी झालेलं आहे.
कोणत्याही शहराच्या लगत असलेला ग्रामीण भाग आता शहरामध्ये मोडत चाललेला आहे. म्हणून या अशा ठिकाणी योजनेचा सर्वात जास्त उपयोग आपल्याला झाला पाहिजे. सेक्रेटरी साहेबांना सुद्धा सांगेल की आमचे कलेक्टर असेल, सीओ असतील, अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम त्यांचं आहे. आपलं फक्त काम आहे मॉनिटरिंग करणं. जर तुम्ही महिन्यातून एक चक्कर मारून जर केलं, आता जे काय 60-40चा जो रेशो आहे, त्या प्रमाणात आपण मागावं, त्याच्यामुळं हे निधी आपल्याकडे वितरित झालेला नाही असं त्या अधिकाऱ्याने मला सांगितलं. म्हणून याच्याकडे जर जास्त लक्ष दिलं, आमच्याकडे कार्यकर्त्यांची कमी नाही आहे, काम करणाऱ्याची कमी नाही आहे, कामाबद्दल असलेली आस्था हे दाखवणाऱ्याची कमी नाही, आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे नेतृत्वाचीही कमी नाही. फक्त त्यांना तू आता चल माझ्याबरोबर असं जरी म्हणलं तर मला वाटतं या जिल्ह्याचा कायापालट व्हायला जास्त कालावधी लागणार नाही. तुम्हा सर्व पदाधिकाऱ्यांचं, विशेषतः सरपंचाची ही सर्वात मोठी जबाबदारी असल्यामुळं मी त्या सर्व सरपंचाला सुद्धा विनंती करेन, एक लक्ष ठेवा, मी सरपंच झालोय, मला माझ्या गावाचा विकास इतक्या झपाट्याने करायचा आहे की लोकांनी माझं गाव पाहायला आलं पाहिजे, अशी तुमच्याकडून अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.